तीळ घ्या तीळ, ताजे ताजे तीळ. तीळ घ्या तीळ, ताजे ताजे तीळ. अरे झाबरू, तू कुठे चालणार झाबरू? शांताबाई, तीळ विकायला चालली का तू? निघाला का तीळ वावरातून? यंदा कुठे पेरला रे तीळ? मागच्या वर्षीचा होईना हा. यंदा काही केलं नाही, एकाशी एक नव्हतं कोणी. पैशाची कमतरता पडली. एवढा मोठा तीळ होता घरांनी. म्हटलं काय करतं, खाते काय कोणी एवढा मोठा? 2-3 किलो काढून ठेवला घरी. म्हटलं चल विकून टाकतो. आणि शांताबाई, तू मोजून काय देतं मग तीळ तू? त्यापाशी तर काहीच नाही. कसा गोष्टी करता झाबरू तर? माझ्यापाशी काहीच नाही. ही थैली कायच्यासाठी आहे तर? थैलींनी तराजू ठेवला आहे ना मोजमाप करायसाठी. तू टोले घेतो शांताबाई, जय बॉल धाडत जाणं असे टोले घ्यायसाठी. भल्लीच तू करत राहायचं. जाऊ देणारी झाबरू. चिंट्याचे बाबा बी वावरात गेले ना. आता सून आहे मी घरी काम करणारी. मी रिकामी जाऊ ना. म्हटलं चल, एका कॉलनीत फिरत गेलं की सगळं तीळ खपून जातात. आणि तू कुठे चालला? शांताबाई, मी चक्की चलो दळण घेऊन. माधुरी म्हणजे दळण आणा कालपासून सांगून राहिली. म्हटलं अजून सोमवार आला मग चक्क्या बंद राहतात, म्हणून दळण घेऊन चाललो चक्कीत. जा शांताबाई, मग माझ्यासाठी ठेवतो किलो भर. अरे मग आता देतो मी जाता जाता त्या घरी. सगळं साठी खपले तर काय करशील झाबरू अजून? ठीक आहे शांताबाई, काय किलो सांगतो मग मी पैसे देऊन देईन तुले. भावापासून कोणी पैसे घेते का झाबरू? काही पाहिजे नाही. नाही शांताबाई, पैसे घेशील तर दे, नाही तर राहू देतो. तू जा चक्कीत जा, मी पाहतो काय आहे तर. खरंच पण शांताबाई, कोणत्याच कामात नटत नाही. बरोबर आहे, आमच्या बापानं सगळे कामधंदे शिकवले ना. अगदी राहणं शिकवलं काय जवळ बुवा सारखं. बाई शांताबाई, शांताबाई इकडे इकडे ये. तीळ आणले का शांताबाई इकायले? हा संगीता, पाहिजे की तुले? वा वा वा. शांताबाई, मला माहित आहे त्या वावरातले तीळ चांगले असतात म्हणून, पण खडे आहेत काय सांग मले? खडे? संगीता, एक खडा कधी निघाला ना, पैसे नको देऊ मला तू. शांताबाई, खरंच काय? काय किलो आहेत मग? आता तुमच्यापासून मी काहीच जास्त घेत नाही संगीता. पैसे 200 रुपये किलो आहेत. पाकिटचा कधी आणशील तर किती मागतील आहे माहिती आहे तुला? पण तुम्ही मैत्रिणी या म्हणून शांताबाई तुमच्यापासून जास्त पैसे घेत नाही. शांताबाई, आण आण माझ्या वट्यावर आण. मी बायकीच्या बायले बोलावतो अजून. थांब, तू टोपलं मी अतिच खलास करतो. त्या मतानं संगीता, मी बी मोकळी होऊन जातो मग. थांब थांब, मी ठेवतो, मागा सरकतो. शांताबाई, काय नाही देतो मोजून? थांब, माझ्यापाशी काटा आहे नाही चेंदी. बोला कोणाला कोणाला बोलावतो तर. ममता, शिवांगी, या या इकडे या. पाहिजे माझ्या मैत्रिणी किती चांगले तीळ आणले, बिना खडेचे आहेत. या लवकर या. आणि वावरातल्या तीळ आहे, ताजा ताजा. हा हा, आलो 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 संगीताबाई, आलो. थांब शांताबाई, तू हे पुरं घमीलच खाली होऊन जाते. थांब, ये ना तू वरती, ये ना. काढ काटा गोटा काढ तोपर्यंत. हा संगीता, तसा करतो मग. पुरी, सविता, कुठे गेली शांती? बाबा, आई तीळ विकायला गेला. घरांनी किती मोठे डबा भर तीळ होते. आई म्हणत काय करते एवढे मोठे, जाळे लागतात, खराब होतात. मागच्या वर्षी वावरातली तीळ आहे म्हणत, 2-3 किलो काढून ठेवले घरी, विकून येतो म्हणत मी कॉलनीतून. तीळ पाय काय करतो शांतीचं. तीळ मी ठेवून दिल तिथे वाट्यासाठी. शकुनाबाईच्या घर देतो म्हणू, तू आईच्या घर देतो म्हणू. तुला सांगतो सविता, तुझी सासू कनी भले रिकामे काम करत राहते. संक्रांतीला आपण म्हटलं तिलाच देऊ सगळे. कधी गेली? लई वेळच्या गेले. आता वापस येतील. जाऊ दे बाबा, तेवढे पैसे होतात आपल्याला खर्चा पाण्याले. सर्वजण आणतात दुकानावर, माझी आई पण आणते दुकानावर विकत. बसा तुम्ही, मी तुम्हाला चहा करून आणते बाबा. ठीक आहे सविता, गरम गरम भजे करशील तर कर बा. मला भजेची लई आठवण आली सविता. ठीक आहे बाबा, बसा तुम्ही. आलीस? अरे वा, आज तर गरम गरम भजे खायला भेटतात. चल आता संडासून येतो, आंघोळ घेतो करून, स्वयंपाक करतो. आता पहिल्यासारखे सगळे कामं करणं शिकतो आता. बस झालं आईले त्रास देणं. आता माझ्या सासूबाईला मी कधीच त्रास देणार नाही. संक्रांत आली आता, सगळ्या घराची साफसफाई करून टाकतो. पहिले बाबाले भजे करून देतो मी. पण घे, 10 किलो तीळ होते ना, 2000चे तीळ झाले. काय मस्त जमलं का नाही आता. मकर संक्रांतीचा किराणाही होते आणि सगळंच होते. लेकराले कपडे बी होतात. शांताबाई, थांब 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 शांताबाई. का हो शांताबाई, माझ्या घरापर्यंत आली नाही तू? काय झालं सविता?
तुला काय वाटलं शांताबाई? सविता फुकटातच तीळ घेते त्यापासून. मला माहिती आहे त्याकडचे तीळ चांगले असतात. माझ्यासाठी झोली खांदे किलो त्या तीळ. मी काय घुमली का सविता आता तुला पाहिजे म्हणून? त्या मला एखादा फोन कोण नाही केला? तुला माहिती आहे की नाही माझ्या घरी मागच्या वर्षीचे तीळ लय मोठे म्हणून? मला माहिती आहे शांताबाई, त्या मुद्दामून मला तीळ नाही दिले. तुला आता हे पैसे देणार नाही, फुकटातच खाऊन घेऊन तू तीळ. शोभलं नाही शांताबाई तू हे. माय बाई एवढी नाराज नको हो सविता. माझ्या घरची घेऊन जातो 1 किलो तीळ बस. खरं का शांताबाई? हा, मला देतो त्या घरची तीळ. चल सविता, येतो मी. लई वेळची आली घरून. मैसून वाट पाय तशी. आई आल्या नाहीत अजून. संध्याकाळी यायचं आणि तीळ घेऊन जायचं. शांताबाई नाही, संध्याकाळी येत नाही मी. तू आताच दे मला. तू अजून कोणाला देऊन टाकशील. चल शांताबाई, मी त्यासोबतच येतो. चल. तुला भरोसा नाही कोणावर. सविता, खर्चाले पैसे होतात मला सविता. आता मकर संक्रांत आहे, सुनवायची घरात आहे, सगळं बरोबर पाहिजे घरांनी. काय ना भागते का सविता? हा शांताबाई, बरोबर आहे शांताबाई तुझं. शांताबाई, हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठा करशील ना मग? सार्वजनिक? करून सविता, तुझ्या घरी तुला करायला लागलं पाहिजे म्हणून सार्वजनिक करतो म्हणता काय? आपल्या घरी करा ना सगळे जण. पाहू ना शांताबाई, पाहू वेळेवर. सविता, कुठं चालली सविता? रोशनीजी बाबा, मी शांताबाईच्या घरी चालली. तीळ आणतो. शांताबाईने बाकीचे तीळ विकले. मला 1 किलो दे मला. सविता, तीळ संध्याकाळी आणतो. चल बरं, घरी काम आहे. पाहुणे येऊन राहिले आपल्या घरी रोशनीले पायासाठी. खरंच काय रोशनीजी बाबा? पाहुणे येऊन राहिले पाहिले? कुठचे? तू पहिले घरी चल. शांताबाई, संध्याकाळी येते सविता. तुम्ही पण मारा आमच्या घरी चक्कर. ठीक आहे महादेव. सकाळी सकाळी गोड गोड बातमी सांगितली. जाय सविता. शांताबाई, पण माझ्यासाठी तीळ ठेवतो बरं. देऊ नको कोणाले. नाही देत नाही मी. चला रोशनीजी बाबा. चल बरं बाई, चिंताची बाबाही आली असतील घरी. चिंताची बाबा काय सांगत नाही मी तीळ विकायला चालली म्हणून. तसं म्हणा सविताला माहित आहे. अरे बापरे, किती मस्त पकोडे केले सवितानं. शांतीपेक्षा बी चांगले. मस्त मजा येऊन राहिली खायची. वाव. अरे वा, चिंतेचे बाबा मस्त भजे खाऊन राहिले. शांती, एकच नंबर झाली पकोडी. खातं का तू? थांब सविता, त्या सासूला आण बाई 1 प्लेट भजेची. हा बाबा, आणतो. आई, बसा आई तुम्ही. नाही चिंतेचे बाबा, तुम्ही खा. मी आताच बाहेरून आले. थकली मी आता. पहिले पाणी पितो. शांती, तू तीळ विकायला गेलती म्हणते? हा चिंतेचे बाबा, तीळ विकले ना. किती मोठे तीळ होते घरांनी आपल्या, तुम्हाला माहित नाही वाटते. शांते, मला सगळं माहित होतं आपल्या घरात तीळ किती काय आहेत. पण तुला सांगितलं नाही म्हणून. पण ते तीळ नाही माहित आहे. शकुना बैल देतो 2 किलो म्हणून. सविताच्या आईने देऊ 1 किलो भर. सगळ्याच्या घरी वाटू म्हणू आपण. शांती, 7-8 किलो तीळ होते ते 10 किलोच्या जवळपास. चिंतेचे बाबा, आपल्या पाशी पैसे नव्हते ना. लोकांना वाटप करून काय करता? तेवढे पैसे आपल्या कामात पडतात. बाबा, काही द्यायला लागत नाहीत कोणाले. आपल्या घरी जास्तीचे आहेत काय? सविता, तू त्या सासू सारखी होऊन राहिली काय? अरे आपल्या घरी आहे तर द्याव कोणाले बी. पण बाबा, शिल्लक असले तर दिले पाहिजे. आता आईनं ते तीळ विकले संक्रांतीच्या कार्यक्रम साजरा करायसाठी. शिल्लक आहेत काय आपल्या घरी? नाही आई, बरोबर केलं तुम्ही. आई, बसा तुम्ही. भजे खा गरम गरम. बाबाने सांगितलं भजे कर म्हणून. शांते, तू काही कर. शकुनाबाईला 2 किलो तीळ देतो मला. मी संध्याकाळी नेऊन देतो शकुनाबाईच्या घरी. चिंतेश बाबा, आता तीळ नाही आहेत, संपले तीळ. आपल्या घरीच ठेवले फक्त ना 2 किलो तीळ. पाय शांते, मग असा मला राग आणतो तू. मग म्हणतो की नवरा भांडण करते. आता माझ्या बहिणीला तीळ द्या लागतात म्हटलं ना, द्या लागतात. कोण बाबा, दुकानात तीळ नाहीत काय? ते दुकानातून नाही आणतात ते तीळ. चिंतेश बाबा, दुकानातून आणतील ते. यंदाचे वर्ष नाही दिले तर आपण दरवर्षी तर देतो. ते शांती मला सांगू नको तू विकत आणून दे. पण शकुनाबाईला संध्याकाळी मी 2 किलो तीळ घेऊन जातो. तू घरी विकत आण, तरी मी घरचे घेऊन जातो. कधी बी पाहिजे तर चांगलं खायला बसलं की तू अशीच करतो माझ्या संग. ते खाऊन तूच भजे. चिंतेची बाबा, अन्नाला पाठवून राहिली तुम्ही बहीणच्यासाठी. जे बहीण तुमचं घर तोडायला बसली होती तिच्यासाठी. घरातले तीळ घेऊन जा ना तुम्ही. मी घरी विकत आणतो दुसरे. घेऊन जा. मग अशी मन शांते. हा म्हटलं ना तसं तुम्हाला. घेऊन जाता बहीणच्या घरी तीळ. मी पहिन काय आता. आई, द्या ना गरम गरम भजी खाना आई. नाही सविता, थकली मी आता. पुरं कॉलनीत फिरली. तू एक काम कर, मला अद्रकचा गरम गरम चहा करून दे मस्त. ठीक आहे आई. पुरी आणते प्लेट. ठेव खाली. तुला विनाकारण चक्रा नको मारू तो. पाय दुखतात तू ये बी. ठेव खाली ठेव. मी खाऊन घेतो. आणि माझ्यापुरता स्वयंपाक नको करू सध्याशी.
ठीक आहे बाबा. बहिणीच्यासाठी कधी जीव द्यायला तयार आहे. पाहिजे तर बहीण हुंगत नाही ना, पुसत नाही. पाहिलं ना कशी भांडणं करते घरांनी. बहीणच्या घरी तीळ नेऊन देतो मी. शांती, कुरकुर नको करू कुठल्या बायको सारखं. स्पष्ट स्पष्ट बोल, काय म्हणतो मला तर. काही नाही, घ्या ते भजी खाऊन घ्या, थंडी होऊन राहिले. आज तर मस्त मजाच आहे. गरम गरम पकोडे खायची. शांतारा, 2 हातात 2 प्लेटा. मज्जाच मज्जा. हॅलो, कोण? सविता? बोल बोल सविता. शांताबाई, मी येऊन राहिली बरं थोड्या वेळानं तीळ न्यासाठी. मला तीळ देजो. सविता, मला चिंतेश बाबांनी कल्ला केला. माझ्या घरी तीळ नाही आहेत. माझ्या घरचे असतात तीळ शकुनाबाईच्या घरी घेऊन चालले ते. मला तीळ विकत आणावं लागतात. येऊ नको तो तीळ न्यासाठी आता. आहे व शांताबाई, सांगू नको मला तू. ते आम्हाला हाव म्हटलं ना. मॅटास का सविता तू? मी आता माझ्या रिंकूच्या घरी तीळ नेत दिले. कोणाशी करून राहिली तू? शांताबाई, ठीक आहे ठेवतो. नको तू नाही देत तर, मला माहित आहे ना. हॅलो हॅलो, ठेवला वाटते. आई, घे ना आईच्या. केला का सविता? हा ना बाई, भल्लं डोकं दुखून राहिलं हो सविता मय. आई, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका आता. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला आई. सविता, सुनबाईनं असं म्हटल्यावर सासूले कोणतेच टेन्शन येणार नाही. अशीच सून वागली पाहिजे. आई, घ्या लवकर लवकरच्या. मी मग ताटं करतो तुम्हाला. फिरून आल्या ना तुम्ही, भूक लागली अशी नाही. नाही सविता, आताच की ताट राहू नको. आणि तू जेवण करून घे सविता. लेकराला नेलं शाळेंदी. राजाजीला घेऊन पाठवलं मी. ठीक आहे सविता, करते कामं करतो. पाहिलं मंडळी, सुनबाई, घडीक तुळान घडीक मासा. जाऊ दे, आपण समजून सांगितलं ना, ऐकलं ना तिनं, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून राहिले नाही. नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून राहिले नाही. प्लीज असं करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते हो. तुम्ही जर शांताबाईला साथ दिली ना, शांताबाई लय खुश होते हो. चला मग, शांताबाईला साथ देताना आपल्याला खूप कमेंट आलेले आहेत. तर काल आलेल्या कमेंटचे आपण नावं घेऊ. सौ सुरेखा संजय आळशी विक्रमगड, संगीताताई पोंदे यांचा काल वाढदिवस होता. तर संगीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. नम्रता चव्हाण, सौ रेखा शेंद्रे नागपूर, नीता बंड, प्रणिता मेश्राम, ज्योती पोचलवार, काजल ठाकूर, पुष्पा पवार, मीनाक्षी पांडे, मनीषा साळवे नाशिकवरून, साहेबी शेख, नीता तुळसकर, भारती वाघमारे. चला मग, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन जो असेल चॅनलवर त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करा. आणि उद्या ज्यांना नाव घ्यायचं असेल उद्याच्या भागात, त्यांनी नक्की नावाची कमेंट करा. उद्याच्या भागामध्ये पण त्यांचं नाव येऊन जाईल. चला मग, आता मकर संक्रांती जवळजवळ राहिली. बायेचा हळदी कुंकाचा कार्यक्रम शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन आणते बरं. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.